Please like, share, and subscribe my YouTube channel, Yug Feeds Animal Nutrition. नमस्कार पशुपालक मित्रांनो, आज आपण सोनगे ह्या गावी कागल तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि हे माझ्याच चिखली गावाच्या शेजारचं गाव आहे. तर उत्तम पाटील यांच्या गोट्यावर आपण हे लॅक्टोपास्ट हे प्रोडक्ट आपण दिलेलं आहे. साधारण आतापर्यंत 2-3 महिने ह्या गायींना ते म्हणजे वापरून झालेलं आहे. तर त्यांच्याकडून काय काय त्यांच्यामध्ये बदल आणि फरक पडलाय त्यांच्या दुधामध्ये, फॅटमध्ये, जनावरांच्या तब्येतीमध्ये हे जाणून घ्या त्यांच्याकडून. आणि चालेल, तुमचं नाव आणि तुमचा पत्ता वगैरे सांगा. माझं नाव उत्तम मारुती पाटील, राहणार सोनगे, तालुका कागल. तर तुम्हाला आता म्हणजे तुम्ही गायी कधी घेतल्या आणि प्रोडक्ट कधी वापरलं, कधीपासून वापरत आहे, ही सर्व डिटेलमध्ये तुमच्या पद्धतीने सांगा तुम्ही. नमस्कार, मी सोनगी गावचा रहिवासी असून मी 11 डिसेंबर 2025 रोजी मी प्रथमतः एक गाय घेतली ती. त्यानंतर 2-3 दिवसानंतर आमचे मित्र सागर तेली चिखली यांच्याकडून तुमच्या प्रॉडक्टची आम्हाला थोडी माहिती मिळाली. त्यामुळे मी एक 5-6 दिवसात लगेचच लॅक्टोफास्ट 5 किलोची बकेट मी सागरकडून घेतली. मग त्याचा रिझल्ट पहिला. त्याच्यानंतर मी लगेच आम्हाला त्यावेळी मला वाटतं 3-3.5 लिटरची माझी ती गाय होती. ती गाय 3-3.5 आज मला वाटतं 3 महिने मी कंटिन्यू हे प्रोडक्ट वापरतोय तुमचं. आता बरोबर आमचं घरी ठेवून 5 लिटर मी दूध घालतो एका गायचं. त्याबरोबर ही माझी दुसरी गाय. लगेच आम्ही 10 दिवसानंतर ही दुसरी गाय घेतली आणि ही गाय घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासून आम्ही हे प्रॉडक्ट हिला वापरायला चालू केलं. त्यात पण असं झालंय, हिचं पण जवळजवळ 1.5 लिटर एका टायमाला दूध वाढलेलं आहे. दूध हिचं 1.5 लिटर, तिचं 1.5 लिटर. आणि आणि महत्वाचं म्हणजे काय, ते SNF जे आहे, SNF आमचं 3.9 वाढलेलं आहे. 8-0 किंवा 7-9 पर्यंत SNF लागत होतं, ते आता आमचं 8-3 वर SNF आहे. 3-4 पॉईंट वाढलेले, 3 ते 4 पॉईंट SNF वाढले. त्यामुळे खरोखर या प्रोडक्शनचा आम्हाला तरी अतिशय फायदा झालेला आहे. त्याशिवाय मी जनावर एकदम कमी किमतीत आणली ती. फार म्हणजे ती गाय मी 25,000ला आणि ही 18,000ला आणलेली होती. आज गायीकडे पण बघा तुम्ही, म्हणजे या प्रोडक्शनमुळे फार त्यांच्या तब्येत पण मध्ये सुधार झालेला आहे. चमक पण त्यांच्या शरीरात चांगली दिसायला लागली आणि आता दोन्हींना पण भरवलेला आहे. त्यामुळे काय ती पण अडचण नाही आता सध्या. बाकी शेणामध्ये वगैरे कसा फरक? शेण वगैरे पहिल्यापेक्षा आणले ते त्या गायीचं जशा लेंड्या पडतात त्या पद्धतीने पडत होतं. आता इथे शेण पण आहे बघा. शेणाचा जरा व्हिडिओ घे. अगदी क्लिअर शेण म्हणजे पूर्ण त्यांची रवत वगैरे होते त्यात, हे सिद्ध होते त्यात.